एका 25 वर्षाच्या तरुण टेनिसपटूला तिच्या वडिलांनीच गोळ्या घातल्या आणि तिचा जीव घेतला. घटना हरियाणाच्या गुरुग्रामची आहे. पण बापाने मुलीचा जीव घ्यावा इतकं गंभीर असं काय घडलं होतं? तर राधिका यादव ही 25 वर्षांची तरुण टेनिसपटू होती. तिने अनेक वेळा राष्ट्रीय स्तरावर ट्रॉफी जिंकली होती. पण खांद्याला दुखापत झाल्यामुळे ती काही काळापासून खेळापासून दूर होती. त्यामुळे तिने स्वतःची टेनिस अकॅडमी सुरू केली होती. तिच्या टेनिस अकॅडमीमधून ती आपलं घर चालवायची. पण गावातले लोक या गोष्टीवरून तिच्या वडिलांना म्हणजेच दीपक यादव यांना टोमणे मारायचे. मुलीच्या कमाईवर जगणारा बाप असं लोक त्यांना म्हणायचे. त्यामुळे दीपक नाराज होता. शिवाय राधिकाच्या सोशल मीडियावर रील बनवण्याच्या सवयीमुळेही त्याला तिच्यावर राग होता. त्याने तिला अकॅडमी बंद करायला सांगितली होती, पण तिने नकार दिला होता. त्यामुळे तो टेन्शनमध्ये असायचा. त्यामुळे राधिका किचनमध्ये असताना त्याने तिच्यावर पाठीमागून 3 गोळ्या चालवल्या आणि तिची हत्या केली. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. आधी कुटुंबाने माहिती लपवण्याचा प्रयत्न केला, पण नंतर दीपकने त्याचा गुन्हा कबूल केला. मुलीला या कारणाने संपवणाऱ्या या बापाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.